परभणी जिल्ह्यात वाढत्या स्वयंपाक गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले। आंदोलन मैदानावर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष चुलीवर स्वयंपाक करून प्रशासनाचे लक्ष वेधले। प्रमोद कुटे, मनोज वाकळे, सुनीताताई साळवे, गणेश गाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन तसेच लहान व्यावसायिकांचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांनी गॅसचा काळा बाजार तात्काळ थांबवावा, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच साठेबाजांविरोधात उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। याशिवाय विद्यार्थ्यांसाठी सामूहिक स्वयंपाक केंद्र सुरू करण्याची ही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। जय भीम। आज परभणी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन केलेलं आहे। गॅसच्या तुटवड्यासंदर्भात आम्ही चुलीवर भाकरी करून पिठलं आणि भाकरी करून कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो। राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी सर्व जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, शहराच्या महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या काही मागण्या होत्या, आज देशामध्ये, राज्यामध्ये जो गॅसचा तुटवडा झालेला आहे आणि ब्लॅकमध्ये गॅस भरमसाठ रेटनं विकल्या जात आहे आणि पैसेवाल्याकडेच गॅस जात आहे, सर्वसामान्य लोकांकडं, शेतकऱ्यांकडं किंवा इतर लोकांकडं गॅस मिळत नाही। KYC करून सुद्धा गॅस मिळत नाही, पैसे देऊन गॅस मिळत नाही, बुकिंग करून सुद्धा 25 दिवसाला गॅस मिळतो। या संदर्भामध्ये आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, याची आपण तात्काळ पूर्तता करा आणि सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करा। एका बाजूने कलेक्टर साहेब सांगतात की आपल्याकडे पुरवठा कुठेही कमी पडत नाही, गॅसचा पुरवठा हा पुरेपूर आपल्याकडे साठा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला रांगेत उभा असलेले जे काही लोक असतील गॅस संदर्भामध्ये त्यांची जीवसुद्धा जात आहेत उन्हाच्या माध्यमातून। म्हणून आम्ही शासनाला रीतसर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिलेले आहे। त्यांनी निश्चितपणानं आमच्या निवेदनाची दखल घेऊन या मागण्या आमच्या पूर्ण करतील, अन्यथा आम्ही तीव्र असे आंदोलन या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा छेडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो।